नमस्कार सर्वांना, माझं नाव आहे नंदिनी पाटील। तुम्ही सर्वांनी माझ्या कालच्या व्हिडिओला खूप प्रेम दिलं, कमेंट्स केलेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। सो आजच्या व्हिडिओचं काय विशेष, मी शॉर्ट्स टाकले होते, तुम्ही बघितलंच असणार। मी आज सांगणार आहे तुम्हाला की PW महाराष्ट्रनी त्यांच्या टॉपर्ससाठी म्हणजेच आमच्यासाठी इव्हेंट कसा अरेंज केला, इव्हेंट कुठे होता आणि आम्हाला कसं फेलिसिटेट केलं। सो हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण त्याच्या आधी सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। सो जसं मी काल तुम्हाला सांगितलं, CETचा रिझल्ट अनाउन्स केला होता 17 जूनला। रिझल्ट अनाउन्स केला होता रात्री 12 वाजता। तेव्हा PW महाराष्ट्राचं चॅनल लाईव्ह होतं। शॉर्ट्समध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यांनी माझा रिझल्टसुद्धा ओपन केला। त्याच्यानंतर आम्हाला गुगल फॉर्म्स पाठवले, आम्ही आमची इन्फॉर्मेशन पाठवली आणि मग PW कडून मला मेल आला आणि मला कॉलसुद्धा आला की कॉंग्रॅच्युलेशन्स नंदिनी, आम्ही तुम्हाला रिझल्ट सेलिब्रेशनसाठी बोलवतोय। त्यांनी व्हेन्यूसुद्धा पाठवला। व्हेन्यू होता सिम्बायसिस ऑडिटोरियम पुणे। मी इव्हेंटसाठी खूप एक्सायटेड होती। यायला जायला लागणारा सगळा खर्च PW महाराष्ट्राने दिला। एवढंच नाही तर काही स्टुडंटचे पुणे डिस्ट्रिक्टचे नव्हते, अकोला अमरावती या डिस्ट्रिक्टचे होते, ज्यांना यायला वेळ लागणार आहे, त्यांना ट्रॅव्हल्सनी यावं लागेल किंवा त्यांनी जर पुण्यात आले तर त्यांना एक दिवसाचा स्टे घ्यावा लागेल। अशा स्टुडंट्ससाठी हॉटेल्स पण PWनी अरेंज करून दिल्या होत्या, त्याची बुकिंग करून दिली होती आणि ट्रॅव्हल्सची बुकिंगसुद्धा PWने केली। आणि मलासुद्धा, मी ऑडिटोरियमला कॅबने गेले आणि कॅबनेच आले। यायचा जायचा खर्च मलासुद्धा PWने दिला। सो PWला खरंच त्यांच्या टॉपर्सची खूप काळजी आहे। सो PWने इव्हेंट म्हणजेच सेलिब्रेशन अरेंज केलं होतं 23 जूनला। सो मी आणि माझी आई, आम्ही दोघं गेलो होतो सिम्बायसिस ऑडिटोरियमला। जसं मी ऑडिटोरियममध्ये एंटर केलं, मला पहिलं दिसलं ते म्हणजे आपलं PW महाराष्ट्राचे सर्व टीचर्स। पहिले मी भेटले अंकिता मॅमला, जे आपल्या झूलॉजीच्या टीचर आहेत। त्यांना भेटून मला खूप आनंद झाला। आपण नेहमी टीचर्सला यूट्यूबवरती बघतो, मोबाईलवरती बघतो, ॲपवरती बघतो, पण त्यांना प्रत्यक्षात भेटणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे। मी इतकी एक्सायटेड होती, माझ्याकडनं कंट्रोल होत नव्हतं। मी आधी त्यांच्यासोबत फोटो काढला। पहिलं तर कसं बोलावं हेच कळत नव्हतं मला, कारण मी थोडीशी नर्वस होते। पण टीचर्सने कॉंग्रॅच्युलेशन्स केलं, त्यांनी स्कोअर वगैरे विचारला, खूप भारी वाटलं। त्यानंतर मी भेटले सुशांत सरांना, ते आपले फिजिक्सचे सर होते। त्यांनीसुद्धा खूप मदत केली होती CETच्या अभ्यासासाठी। त्यांनी आदल्या दिवशी जो व्हिडिओ पाठवला होता किंवा त्यांनी जो डाउनलोड केला होता यूट्यूबवरती, ज्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की इम्पॉर्टंट टॉपिक्स काय आहेत, तुम्ही आता काय वाचलं पाहिजे, लास्ट मिनिटमध्ये काय रिवाईज केलं पाहिजे, त्या व्हिडिओने मला खरंच खूप मदत केली। आणि मी खरं सांगते तुम्हाला, त्यातनं खूप सारे क्वेश्चन्स आलेत। सो थँक्यू सुशांत सर, तुमच्यामुळे माझं फिजिक्स चांगलं झालं आणि त्या व्हिडिओजने मला खूप मदत केली। त्यानंतर मी भेटले आपले स्टेट बोर्डवाले भैया, म्हणजेच आपले अजय सर। त्यांना मी 10th पासून फॉलो करते। मी त्यांचे लेक्चर्स 10thमध्ये सुद्धा बघितले होते, काही बेसिक रिव्हिजनसाठी। आणि मग आता 12thसाठी माझं टायअप होतं, कारण मी नीटसाठी प्रिपेअर करत होती। सो तेव्हासुद्धा मला बोर्ड्स प्रिपरेशनसाठी एक यूट्यूब चॅनल पाहिजे होतं। सो इंग्लिश ग्रामर हा किती महत्त्वाचा टॉपिक आहे 12th बोर्डसाठी। सो इंग्लिश ग्रामर प्रिपेअर करण्यासाठी मी अजय सरांचे लेक्चर्स बघितले होते। सो जेव्हा मी त्यांना भेटली प्रत्यक्षात, मला खूप आनंद झाला। मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला 10thमध्ये सुद्धा मदत केली। 10thमध्ये मला 93% होते। सो त्यांनी मला इंग्लिश ग्रामरमध्ये किती मदत केली ही मी त्यांना प्रत्यक्षात भेटल्यावर सांगितलं आणि त्यांच्यासोबत फोटोसुद्धा काढला। सो खूप आनंद झाला। त्यानंतर मला भेटल्यात अस्मिता मॅम। अस्मिता मॅम स्पेशली माझ्या खूप फेवरेट आहेत। त्यासुद्धा आपल्याला बायोलॉजी शिकवतात। सो त्यांना भेटून मला खूप आनंद झाला। त्यांनी मला विचारलं की तू पुढे करिअरमध्ये काय करणार आहेस, त्यांनी मला करिअर गायडन्ससुद्धा दिली। सो इव्हेंट स्टार्ट व्हायच्या आधी PWच्या टीमने आमच्यासाठी स्नॅक्स अरेंज केले होते। त्यानंतर इव्हेंट स्टार्ट झाल्यानंतर आधी टीचर्सचं इंट्रोडक्शन झालं। त्यानंतर डिस्ट्रिक्टनुसार त्यांनी टॉपर्सला स्टेजवरती बोलवलं। तुम्ही जर लाईव्ह बघितलं असेल तर डान्ससुद्धा अरेंज केले होते आमच्यासाठी। आम्ही खूप एन्जॉय केला तो इव्हेंट। आणि फायनली पुणे डिस्ट्रिक्टच्या स्टुडंट्सला, टॉपर्सला जेव्हा स्टेजवरती बोलवलं, आता आम्हाला गिफ्ट पण देण्यात आलं, ट्रॉफी देण्यात आली, सर्टिफिकेट देण्यात आलं, टी-शर्ट देण्यात आलं। सो थँक्यू PW। मी तुम्हाला दाखवते, PWच्या टीमने ही ट्रॉफी दिली आम्हाला। तुम्ही फोटोमध्ये बघितलं असेल, मी ही ट्रॉफी धरूनच उभी आहे। सो
युनिक आहे ट्रॉफी, मला खूप आवडली. थँक्यू PW. त्यानंतर खूप साऱ्या स्टुडंट्सच्या हातामध्ये तुम्ही एक गिफ्ट बॉक्स बघितला असणार, पण त्याच्या आधी आम्हाला हे एक सर्टिफिकेट देण्यात आलं. इथे माझं नाव लिहिलं आहे नंदिनी पाटील आणि सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन आहे. थँक्यू. त्याच्यानंतर आमच्या सर्वांच्या गळ्यात तुम्ही हे बघितलं असणार 2025 टॉपर्स, हे सुद्धा दिलं PWने आम्हाला. आणि त्याच्यानंतर दिला हा बॉक्स. मी तुम्हाला दाखवते याच्यात काय काय आहे. मला ती टेम्परेचर दाखवणारी बॉटल नेहमीपासून पाहिजे होती, सो मला हे नेहमीपासून पाहिजे होतं. सो हे बघा, इथे असं केल्यावरती इथे टेम्परेचर येतो. सो ही बॉटल पाहिजे होती मला. याच्यावरती PW लिहिलं आहे आणि इथे मराठी लिहिलेलं आहे. सो ही एक बॉटल दिली आहे. त्यानंतर आम्हाला दिला आहे हा पेन PWचा, याच्यावर सुद्धा PW मराठी लिहिलं आहे. सो हा पेन दिला आहे. त्यानंतर ही कीचेन दिलं आहे, मला हे खूप आवडलं. आणि त्यानंतर दिली आहे डायरी. सो या डायरीमध्ये सुद्धा PW मराठी लिहिलेलं आहे. इथे आपण पर्सनल इन्फॉर्मेशन टाकू शकतो. आणि त्याच्यानंतर कॅलेंडरसुद्धा दिलेलं आहे, राईट टिल इयर 2028. सो छान आहे, मला हे खूप आवडलं. आणि एक महत्त्वाची गोष्ट जे तुम्ही माझ्या फोटोजमध्ये बघितलं असणार, PWने गेल्यानंतर आम्हाला हे शर्टसुद्धा दिले. PW विजयोत्सव 2025. आणि त्याच्यानंतर मी विजयाचा योद्धा हे घालून खरंच खूप भारी वाटत होतं. आणि असं वाटत होतं की आपण केलेली 2 वर्षाची मेहनत खरंच वर्थ इट होती. त्यानंतर आम्हाला ट्रॉफीज डिस्ट्रीब्युशन वगैरे झाल्यावरती आम्ही टीचर्ससोबत डान्स केला. टीचर्सने सुद्धा आमच्यासोबत एन्जॉय केलं. आणि पार्टीपेक्षा कमी नव्हतं हे सेलिब्रेशन. आणि त्यानंतर घरी यायच्या आधी आम्हाला डिनरसुद्धा अरेंज केला होता PWच्या टीमने. आणि ओव्हरऑल हा दिवस माझ्यासाठी सगळ्यात स्पेशल होता. 23 जूनला मी कधीच विसरणार नाही. इट वॉज लाईक ड्रीम कम ट्रू मोमेंट फॉर मी. थँक्यू PW अँड PW महाराष्ट्र टीम. तुम्ही असेच येणारे सगळे टॉपर्सला मोटिवेट करत राहा. येणारे सगळे स्टुडंट्ससुद्धा याच्याने मोटिवेट होतील. थँक्यू सो मच. सो येणारे सगळे व्हिडिओज बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.